लग्न होऊन सुद्धा प्रियकरासोबत पळून गेली, पण पुढे काय झाले एकदा नक्की बघाच. मित्रांनो, ज्याच्या घरात आईशिवाय कोणीच नसते, बहिणीशिवाय कोणीच नसतं, पुण्यात मुलाला भरपूर पैसे मिळतात, मुलगी दुसऱ्या एका मुलावर खूप प्रेम करत असते आणि मुलगा सुद्धा तिच्यावर. ही मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी आणि मधुचंद्राच्या वेळी मुलगा दूध घेऊन आला तर मुलगी त्याला प्रश्न विचारते की एका पत्नीच्या मनाविरुद्ध जर पतीने तिला हात लावला तर त्याला बलात्कार म्हणतात की हक्क पती, तुला एवढ्या लांब जाण्याची काहीच जरूरत नाही, फक्त दूध घेऊन आलो आहे, पिऊन घे, मी फक्त तुम्हाला शुभरात्री म्हणायला आलो आहे असे म्हणून तो खोलीच्या बाहेर निघून जातो. मुलगी मन मारून राहते. मुलीला वाटत होतं की भांडण होईल की ज्याच्यामुळे मी या अशिक्षितापासून सुटका करून दूर जाईल, तर बघू घरातील कोणतेच काम करत नाही, फक्त दिवसभर ऑनलाईन राहते आणि जाने कोणासोबत बोलत असते. परंतु तिकडे मुलाच्या आईने विना तक्रार दिवसभर स्वयंपाकाबरोबरच घरातले सर्व काम केले. परंतु प्रत्येक क्षणी आपल्या चेहऱ्यावर हसू, आनंद फिरत होते. मुलगा एका कंपनीत छोटासा कामगार होता आणि खूपच मेहनती इमानदार होता. जवळजवळ महिनाभर निघून गेला, परंतु पती-पत्नी अजूनपर्यंत जवळ आलीच नाही. मुलगा तसा खूप शांत स्वभावाचा होता, त्यामुळे तो जास्त बोलत नव्हता, परंतु जेवायचे वेळी आपल्या पत्नीला विचारत होता की तू कुठे जेवणार, आपल्या खोलीत की आमच्या सोबत. झोपण्यापूर्वी त्याला दैनंदिन लिहायची सवय होती, ती जो प्रत्येक रात्री लिहित असे. मुलाजवळ एक स्कूटी होते, ती रोज पती ऑफिसला गेला की बाहेर जायचे व परत येईपर्यंत परत घरी यायचे. सुट्टीचा दिवस होता, मुलगा घरीच होता. मुलींना एकदा चांगल्या जेवणाला खराब म्हणून आईला शब्द बोलून जेवण फेकून दिले, मग तो शांत राहणार. आधीचा पती आपल्या पत्नीवर हात उचलतो, परंतु ती आई आपल्या मुलाला खूप रागवते. इकडे मुलीला फक्त बहाणा पाहिजे होता भांडण्यासाठी, जो की तिला मिळाला. ती आत्ताच कुठे घेऊन बाहेर पडते. मुलगी रोज घराबाहेर जात होती, ती आपल्या प्रियकरला भेटायला जात असे. मुलगी खूप प्रेम करत होते, परंतु तिला माहीत होती की मुलीची ही हद्द असते ज्याला इज्जत म्हणतात, आणि ती इज्जत वाचून होती. इकडे मुलगी आपल्या घराजवळ पोहोचवून त्याला म्हणते, मला आत्ता एक क्षणभर सुद्धा या घरात राहू वाटत नाही. आज त्या अशिक्षित आणि माझ्यावर हात उचलून चांगले नाही केले. मुलगा, मी तुला कधीपासून म्हणत होतो की कुठेतरी दूर माझ्याबरोबर पळून चल, परंतु तू आहेस की आज उद्यावर थांबलेले आहेस. मुलगी, लग्नाच्या दिवशी तर मी आले होते तुझ्याजवळ, पर्यंत तूच मला परत पाठवला होतास. मुलगा, आपण मोकळ्या हाताने कुठे जाणार होतो पळून, तूच सांग. मी म्हटले होते की काही पैशाने दागिने घे, बरोबर, परंतु तू मात्र मोकळ्या हाताने आली होतीस. शेवटी लांब नव्या जागी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पैसे तर पाहिजेच ना. मुलगी, तुझे आणि माझे प्रेम ओळखूनच माझ्या घराच्या नियमाला बंक, पासबुक, एटीएम आणि दागिने आपल्या जवळ ठेवले तर मी काय आणणार होतो. आपण दोघे मेहनत करून सुद्धा कमवू शकत होतो. मुलगाच्या लाख माणूस पाहिले विचार करतो आणि मग काम करतो. मोकळ्या हाताने पळून गेलो असतो तर प्रेमाचे भूत 2 दिवसात उतरले असते. आणि जेव्हा पण मी तुला स्पर्श करू इच्छित होतो तेव्हा खूप नखरे होते, फक्त म्हणत होतीस की लग्नानंतर. मुलगी, हो, हे सर्व लग्नानंतर चांगले वाटते आणि सगळे कुठे तुझेच आहे. मी तर आज पण कुमारी मुलगी आहे, लग्न करून सुद्धा आजपर्यंत त्या शिक्षित बरोबर झोपू शकले नाही, कारण की तुलाच मी आपला पती मानले आहे आणि फक्त तुझ्या नावाचे कुंकू लावायचं बाकी आहे. बास, लावून टाक आणि मग जे पाहिजे ते कर. मुलगा, ठीक आहे, मी तयार आहे, परंतु या वेळेला काही पैसे जरूर बरोबर घेऊन ये. विचार करू नकोस की मी फक्त पैशावर प्रेम करतो, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. फक्त काही छोट्या मोठ्या उद्योगासाठी पैसे हवे आहेत. मुलगी, त्या शिक्षकाजवळ कुठले पैसे असणार, माझ्या वडिलांकडून 3 लाख रुपये आणि वरून एक मारुती कार घेतले आहे, काही दागिने आहेत, ते घेऊन आज येते. मुलगा मुलीला घेऊन एका हॉटेलचा पत्ता देऊन निघून जातो.
मुलगी घरी येतात परत भांडण करते परंतु एकटीच बडबडत राहते तिच्याबरोबर भांड्याला कोणीच नसते. रात्री 8 वाजता मुलाचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो की कधी येणार आहेस. मुलगी उत्तर देते थोडा धीर धर अद्याप कोणीही झोपलेले नाही. मी 12 वाजायच्या आधी पोहोचतो कारण की ते तुझ्याशिवाय माझा श्वास घोट मोडतोय. मुलगा बर लवकर ये. मी हॉटेलच्या बाहेर उभा राहतो. मुलगी आपल्या पतीला म्हणते की मी जेवायचं नाहीये मी बाहेरून जेवून आले आहे त्यामुळे मला कोणी त्रास देऊ नये एवढे म्हणून दार बंद करून आत जाते. पती म्हणतो की त्या कपाटून माझी दैनंदिनी व मग दरवाजा बंद करा मी तुला अजिबात त्रास देणार नाही. मुलगी दारू उघडताच म्हणते की कपाटाच्या किल्ल्या द्या. मुलगा माझ्या अंतराच्या पायथ्याशीच आहेत कुलपाच्या चाव्या परंतु मुलगी दार उघडत नाही. जर जोरात जोरात गाणे ऐकू लागते बाहेर. पती काही वेळ दाट ओठावर राहतो नंतर वैतागून निघून जातो. मुलीने खूप जोरात गाणी चालू ठेवलेले असते व ती कपाट उघडून पाहते तर जिने पहिल्यांदा उघडलेले असते ते नेहमी आपले सामान कपाटात वेगळे ठेवले असते. कपाट उघडत असते. शक्यत होते कपाटात तिच्या स्वतःचे पासबुक एटीएम कार्ड असतं जे तिच्या घरच्यांनी तिच्याकडून खेचून घेऊन ठेवलेला असता. तिचे पासबुक उघडून पाहिले तर त्यामध्ये पैसे जमा केलेले असतात जे मुलाला हुंडा मिळालेले असतात. खूप सारे दागिने का पेपर सोबत असतात आणि त्या पेपरमध्ये त्यांची सर्व मिळकत मुलीच्या नावावर असते. मुलगी खूप हैराण होत असते. नंतर तिची नजर त्या दैनंदिन वर पडते आणि ती पटकन ती डायरी वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं तुझ्या वडिलांनी एक दिवस स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचा जीव वाचवला होता. मी आपल्या आईवर खूप प्रेम करतो ज्यामुळे मी वाकून तुझ्या वडिलांना नमस्कार करत म्हटलं की तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. काही दिवसानंतर तुमचे वडील माझ्या घरी तुझ्यासाठी मागणी घेऊन आले होते परंतु त्यांनी तुझी प्रत्येक गोष्ट सांगितली की तू एका मुलाला खूप प्रेम करते. तुझ्या वडिलांना तुमचा आनंद हवा होता म्हणून त्यांनी आधी मुलाला जाणून घ्यायचे होते. शेवटी तू तुझ्या वडिलांची राजकुमारी होतेस आणि प्रत्येक वडिलांना त्यांच्या राजकुमारसाठी एक चांगला प्रामाणिक राजकुमार हवा असतो. तुझ्या वडिलांनी शोध घेतल्यानंतर त्यांना कळते की त्या मुलांना अनेक मुलींची फसवणूक केलेली आहे आणि पहिले लग्न सुद्धा झाले आहे पण हे तुला सांगू शकले नाहीत कारण त्यांनाही माहीत होतं की ही जी प्रेमाची नशा आहे ती नेहमी प्रयोजनांना परकी करत असते व परकर यांना आपले मानते. वडिलांच्या तोंडून एका मुलीची गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झालो. प्रत्येक बाप कदाचित याबद्दल विचार करतो. मला खात्री होती की मला कदाचित एक चांगला पती होण्याचा मान मिळणार नाही पण मला जावई होण्याचा आधार नेहमीच मिळू शकतो. सर्व पैसे मी तुझ्या खात्यात जमा केले आहेत आणि तुझ्या घरातून मला मिळालेले कार अजूनही तुझ्या घरी आहे जी मी पाठवले आहे जेणेकरून जेव्हा तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा दूर कुठेतरी फिरायला जाऊ. हुंडा या नावाचा मला तिरस्कार आहे कारण या हुंड्यांमध्ये माझी बहीण आणि वडील गमावले आहेत. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द देखील होते की कोणत्याही मुलीच्या वडिलांकडून कधीही 1 रुपया घेऊ नका. जर तुम्ही माणूस असाल तर ते तुम्ही पैसे कमवून खाऊ घाला. तुम्ही स्वतंत्र आहात कुठेही जाऊ शकता. व डायरीच्या पाना घटस्फोटात पेपर आहे जिथे मी आधीच सही केली आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता तुम्हाला या अशिक्षितेला सोबत ठेवण्याची गरज नाही तेव्हा तुम्ही स्वाक्षरी करून तुमच्या सर्व गोष्टी कुठेही घेऊ शकता. मुलगी हैराण झाली अस्वस्थ झाली. नकळत शिक्षकाचे शब्द हृदयाला भेटले. इच्छा नसतानाही अशिक्षिताचे दृश्य प्रेम झाल्यानंतर पापण्या ओलसर झाल्या. पुढे लिहिले होते मी तुला मारले कारण तू आईला शिवीगाळ केलीस आणि जो पुत्र स्वतः समोर आईचा अपमान सहन करतो मग तो मुलगा कसला. उद्या तुम्हाला मुले होतील काही झाले तरी तुम्हाला आईचे मोठेपणा आणि प्रेम जाणवेल. मी तुम्हाला वधू म्हणून आणला आहे तुम्हाला जबरदस्ती करण्यासाठी नाही.
जेव्हा प्रेम होईल तेव्हा मी तुझ्याकडून बरेच पुनर्प्राप्त करेन. तुझ्या प्रत्येक चुकीचा आम्ही तुझ्याकडून निवात बदला घेऊन जर तू माझी झालीस तर खूप प्रेम करेल आणि कोणा दुसऱ्याची झालीस तर तुझ्यासाठी प्रार्थना करेल. मुलीचा फोन वाजला होता. तो व्हायब्रेट फोनवर होता. ती मुलगी होती रडताना. पापण्यामधून आशीर्वाद होते. मोबाईल मधून सिम काढून टाकला आणि नंतर कधी झोप लागली तिचं तिलाच कळालं नाही. सकाळी देखील ती वेळ आणून उठली व तोपर्यंत अशिक्षित हा ऑफिसला गेलेला होता. आधी तिने आंघोळ केली आणि साडी नेसली. आपल्या भागात एक लांब सिंदूर घातला. मग मंगळसूत्र तर कधीकाळी टिकली सारखे सुंदर लावायचे जेणेकरून कोणत्याही मुलाने लक्ष देऊ नये. मग ती स्वयंपाक घरात जाते आणि जबरदस्तीने सासूबाईला खोलीत नेऊन तयार होण्यास सांगते आणि तिच्या घरी पतीसाठी काही नमकीन, काही पुडिंग आणि चहा बनवून भाग पाडले. तिची सून आज तिला कुठे घेऊन जात आहे हे तिला माहीत नाही. ती फक्त बसली. मग वाटे सासूबाईला ती तिच्या पत्नीच्या कार्यालयाचा पत्ता विचारून कार्यालय गाठलेला सुरुवात केली. पत्नीला या अवस्थेत पाहून पती आश्चर्यचकित होतो. नवरा म्हणतो, सगळं ठीक आहे ना आई? पण आई बोलण्याआधी पत्नी मिठी मारते आणि म्हणते की आता सगळं ठीक आहे. मी तुझ्यावर कायम प्रेम करते. मी वनवासात गेले होते आणि सकाळी परतले आहे. आता माझा नवरा महिनाभर ऑफिसला दिसणार नाही. कार्यालयातील लोक वधू कारण आम्ही एकत्र लांब सुट्टीवर जात आहोत. पती पागल. वधू तुमचा साधेपणाने निरागसपणाने घडवले आहे. प्रत्येक जण टाळ्या वाजवतो आणि वधू तिला पुन्हा तिच्या शिक्षकांमध्ये गुंतली जाते जिथून तिला पुन्हा कधीही सुटायची नव्हते. कधी कधी आपले प्रियजन खूप कठीण निर्णय घेतात पण आपली चिंता त्यांना स्वतःपेक्षा जास्त का असते हे आपल्याला समजत नाही. आईवडिलांचा निर्णयाचा आदर करा कारण हे असे दोन लोक आहेत जे तुमच्यावर नेहमी जगापेक्षा जास्त प्रेम करत असतात.